नमस्कार, स्वागत आहे तुमचं दिशास रेसिपीमध्ये। आज आपण इथं खानदेशी पद्धतीने टेस्टी पौष्टिक असे फुनके रेसिपी करणार आहे। आता दोन डाळी मिक्स आणि चिवईच्या भाजीचे फुनके करणार आहे। जास्त भांड्यांचा पसारा न करता आपल्याला हे फुनके इडली भांड्यामध्येच करायचे आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथं आपल्याला 2 वाटी चवळीची डाळ घ्यायची आहे किंवा तुम्ही तुरीची आणि मुगाची डाळ सुद्धा घेऊ शकतात, पण इथं मी 2 वाटी चवळीची डाळ घेतलेली आहे आणि अर्धी वाटी तुरीची डाळ घ्यायची आहे। कारण इथं चिवईची भाजी आपल्याला मिक्स करायची आहे आणि चिवईची भाजी असली तर तुरीची डाळ अर्धी वाटी नक्की घ्यायची, म्हणजे फुनक्यांना खूप छान टेस्ट येते। आता दोघंही डाळी आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। वेगळे वेगळे भिजत ठेवण्याची अजिबात गरज नाही, एकत्रच आपल्याला भिजत ठेवायचे आहे आणि 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि नंतर 5 ते 6 तासासाठी भिजत ठेवायचे आहे। आता 5 ते 6 तास झालेले आहे आणि डाळीसुद्धा बघा छान भिजलेली आहे। आता इथं डाळ आपल्याला अजून एका पाण्याने किंवा 2 पाण्याने धुवू शकतात आणि चाळणीवरती ठेवून द्यायचे आहे, म्हणजे त्यातील पाणी सगळं निघून जाईल। आणि त्यासोबतच आपल्याला चिवईची भाजीसुद्धा व्यवस्थित निवडून घ्यायची, 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि चाळणीवरती टाकून द्यायची आहे, म्हणजे त्यातील पाणी सर्व निघून जाईल आणि छान सुटसुटीत अशी भाजी होईल आणि कोरडी भाजी होईल। आता यासाठी आपल्याला एक छोटंसं वाटण करायचं आहे। त्यासाठी हिरवी मिरची, आलं, लसूण घ्यायचं आणि हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकतात। आता इथं बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची, आलं, लसूण, 1 चमचा जिरं, 1 चमचा शोप टाकायची आणि त्यासोबतच आपल्याला थोडं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। आता थोडा ठेचासारखा तयार झालेला आहे, त्यामध्येच आपल्याला धुवून घेतलेले डाळ टाकायची आहे। आता इथं पाणी न टाकताच आपल्याला डाळ बारीक करायची आहे। बघा छान अशा पद्धतीने बारीक करायचं, जास्तही बारीक करायचं नाही, थोडं जाडसर आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे, म्हणजे बारीक करायचं आहे। आणि आता सर्व डाळ अशाच पद्धतीने आपल्याला बारीक करायची आहे। नंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची, नंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे। अगदी साध्या पद्धतीने फुनके केलेले आहे, तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। आता इथं बारीक चिरून घेतलेली चिवईची भाजी टाकायची आहे। इथं मी 2 वाटी बारीक चिरून घेतलेली चिवईची भाजी टाकलेली आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात। आता व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर यावरती बारीक चिरून घेतलेला कोथिंबीरसुद्धा टाकायचं आहे। कोथिंबीर छान खूप सारा टाकायचा, म्हणजे खूप छान टेस्ट येते। नंतर फुनके करता आहे तर तुम्ही फोडणीचं तेल नक्की करा। त्यासाठी तडका पॅनमध्ये तेल गरम करायचं, त्यामध्ये जिरं, मोहरी, बारीक चिरून घेतलेला लसूण टाकायचा आणि लाल मिरचीचे छोटे छोटे तुकडे करून टाकायचे। नंतर थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि इथं फोडणीचं तेल तयार झालेलं आहे। फुनके करत असेल तर नक्की अशा पद्धतीने फोडणीचं तेल करून बघा, खूप छान लागते आणि फुनक्यांसोबत तर खूप छान लागते। आता इथं फोडणीचं तेल तयार झालेलं आहे। आता जास्त भांड्यांचा पसारा न करता आपल्याला इडली भांड्यामध्येच करायचं आहे। त्यासाठी इडली पात्राला तेल लावायचं, नंतर त्यामध्ये आपल्याला डाळीचे बघा असे छोटे छोटे गोळे करायचे आहे आणि ते ठेवायचे आहे, म्हणजे छान फुनक्यांचा आकार द्यायचा आणि अशा पद्धतीने गोळे ठेवून द्यायचे आहे। आणि नंतर आपल्याला इडली भांड्यामध्ये ठेवून द्यायचे आणि यावर झाकण ठेवायचं आणि वाफ देऊन द्यायची आहे। आता 5 ते 10 मिनटामध्येच हे फुनके छान होतात, तर इथं छान वाफ देऊन द्यायची आहे। आता 10 मिनटानंतर बघा आपल्याला चेक करून घ्यायचे आहे, तर सुरीला टोचून बघायचं, म्हणजे बघा सुरी अगदी क्लिअर निघत आहे, म्हणजे आपले फुनके व्यवस्थित झालेले आहे। आता इथं फुनके तयार झालेले आहे। आता लगेच आपल्याला हे फुनके चमच्याने काढून घ्यायचे आहे आणि छान गरमागरम सर्व करायचे आहे। आता बाकीचे सुद्धा मी फुनके अशाच पद्धतीने करून घेणार आहे। बघा छान चिवईची भाजी आणि मिक्स डाळीचे पौष्टिक असे फुनके तयार झालेले आहे। आता तुम्ही अशा पद्धतीने फुनके नक्की करून बघा। यामध्ये इनो किंवा सोडा मी वापरलेला नाही, तरीसुद्धा खूप छान मऊ झालेले आहे, नरम झालेले आहे, कारण यामध्ये चिवईची भाजीचा वापर केलेला आहे। तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने नक्की करून बघा। त्यासोबतच फोडणीचं तेल आणि कढी करायची आहे। कढीचा मी व्हिडिओ केलेला नाही, फुनके आणि फोडणीचं तेलाचा व्हिडिओ केलेला आहे। तुम्ही अशा पद्धतीने फुनके नक्की करून बघा, सर्वांना खूप आवडतील। आता या रेसिपीसाठी काही खास टिप्स। पहिली टिप्स म्हणजे जर तुम्हाला चिवईची भाजी टाकायची नसेल तर तुरीची डाळऐवजी मुगाची डाळचा वापर करा, फुनके खूप छान होतात, नरम होतात। छान टेस्टी पौष्टिक असे चिवईची भाजी आणि मिक्स डाळीचे फुनके तयार झालेले आहे। कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।